लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। शासकीय नियमानुसार सुधारित वेतन द्या। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे। विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते, मात्र त्यांच्यावर सातत्याने शासनाकडून अन्याय केला जात आहे। त्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गडचिरोली येथील जिल्हा परिषदेसमोर 5 ऑगस्टला धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शासकीय नियमानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करा अशी मागणी आंदोलकांनी केली। त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेनेचे संलग्न भारतीय जिल्हा कामगार सेना राज्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विलास कुमरवार, जिल्हा उपाध्यक्ष योगेश डोरे, सचिव सुनील गेडाम यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन केले। यावेळी जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 10 ऑगस्ट 2020 नुसार सुधारित किमान वेतन देण्यात यावे, तसेच 50%, 75% व 100%ची तूट ग्रामपंचायतने भरून काढावी। राहणीमान भत्ता देणे ग्रामपंचायतीने बंधनकारक असतानाही टाळाटाळ करणाऱ्या ग्रामपंचायतींविरुद्ध कारवाई करण्यात यावी। ग्रामपंचायतीच्या हिश्शाची भविष्य निर्वाह निधीची रक्कम न देणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय विरुद्ध कारवाई करण्यात यावी। कर वसुलीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अडविणे बेकायदेशीर आहे। वसुलीसाठी सरपंच, सचिव व ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत, आदी मागण्यांचा समावेश होता। या आंदोलनात जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप तुपट, चंद्रपूर जिल्हा सचिव धनराज कुमरे, फालचंद जांभूळकर, वैशाली तावाडे, रेखा डेरकर, मेघा कारिगवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते। अखिल कोलपाकवार, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, प्रतिनिधी गडचिरोली। मैं विलास कुमरवार, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना तथा गडचिरोली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम बघतोय। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायत स्तरावरती बरेच प्रलंबित प्रश्न आहेत। त्यामध्ये वेतनातील फरक असेल तो ग्रामपंचायतीने दिला नाही, राहणीमान भत्ता असेल तो अद्यापही मिळाला नाही। बऱ्याच लोकांचे भविष्य निर्वाह निधीचे खाती उघडले आहे, परंतु ग्रामपंचायतीचा हिस्सा अद्यापर्यंत दिला गेलेला नाही। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा अपघात विमा काढला गेलेला नाही। कोरोनामध्ये आमची कर्मचारी 22 महिने काम केलेले आहे। त्या 22 महिने काम केलेलं असताना शासनाने निर्देश दिले आहे की 1000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता द्या, परंतु अद्यापही बऱ्याच जिल्हा ग्रामपंचायतीने त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला नाही। त्या अनुषंगाने आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गेली 10 दिवसापूर्वीच नोटीस दिलेलं होतं आंदोलनाचा। आज माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी कनसे साहेब यांच्याकडे चर्चा झाली। चर्चेअंती त्यांनी एक लेखी स्वरूपात आपल्याला पत्र दिलं की तुमच्या प्रश्न ग्रामपंचायत स्तरावरून सोडवण्यात येईल। या संबंधात सर्व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। कारण हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी तळागाळात काम करतो। आता पावसाळी दिवस असल्यामुळे बऱ्याच लोकांचे शेतीचं नुकसान झालं आहे, घराचं नुकसान झालं आहे, त्याचा सर्वेसुद्धा करतो। आज मुख्यमंत्री लाडकी बहीण यांचे जे फॉर्म भरायचे आहे ते सुद्धा ग्रामपंचायतमधनं मोठ्या प्रमाणात भरल्या जातं। विवाह नोंदणी असेल, जन्माच्या नोंदणी असेल, ह्या सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भरल्या जातं। पावसाळी दिवस असल्यामुळे पाणी शुद्धीकरणाचा कामसुद्धा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी करत असतो। त्यामुळे हेच या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न होते ते तात्काळ सोडवण्यात यावा, यासाठी आपण या प्रशासनाला निवेदन दिलेले आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।